म्हादय बचाव अभियान जे आसा त्यांच्या याचिकेक लागून गोयचे रक्षण जाल्लेले आसा। कारण ती याचिका आमच्यो अध्यक्षा निर्मलाताई सावंत हेंच्यांनी दाखल केलेली आणि तेतून कर्नाटकाचे जे वरिष्ठ वकील आसा फली नरिमन हांच्यांनी स्पष्ट असे आश्वासन दिलेले की आम्ही जे म्हादयचे जो उपन्हंयो आसा तेंचे उदक सध्या वापरिना आणि फुडेंय बी ते आमी वापरपाक सध्या ना अशें तेंच्यांनी स्पश्ट केलेलें। पूण अशें आसतना कर्नाटकान उदक जे आसा हे वळयलेलें आसा आनी ती वस्तुस्थिती आसा। तर त्या दिसा कितें जालें की आमचे जे जलसंपदा मंत्री आसा सुभाष बाब शिरोडकर ते वरिष्ठ मंत्री आसा, गेली 4.5 वर्सां ते ह्या मंत्रीपदाचेर आसा। पूण तेंच्यांनी जे स्टेटमेंट केल्लेले आसा ते आयकूनच अजब जावपाक येता की ते म्हणटात की उदक आसा ते वळोवंक ना म्हणून। म्हणजे म्हादयच्या संदर्भात कर्नाटकाचे पानूच हलोवपाक तांकां शक्य जावंक ना अशें ते म्हणटात। ते पुराय तरेन चुकीचे आसा। कारण 2018 गोंय सरकारान डिसओबिडियंट पिटिशन आसा ते ट्रायब्युनला समोर दाखल केले। त्याच प्रमाणे हे पिटिशन आसा ते तेंच्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले। म्हणजे सर्वोच्च न्यायालयान हेच्या पयलीं जी गोंयची याचिका आसली त्याच्या वांगडा क्लब केल्लेले आसा आणि अजून मेरेन हेचेर सुनावणी जावंक ना। म्हणजे आमचे मंत्री आसा, आमचे जलसंपदा खात्याचे जे सगळे अधिकारी आसा तांकां कल्पना ना की मोठ्या प्रमाणात उदक जे आसा हे उदक कळसा नाला जो आसा तो खरो म्हणजे 3.5 किलोमीटर तेंच्यांनी उद्ध्वस्त केल्लो आसा आणि ते उदक जे आसा ते मलप्रभेच्या पात्रांत वयता। ही वस्तुस्थिती आसा आणि आता ते परते एकदा जो भांडुरा प्रकल्प आसा त्याचे काम करूंक सोदता। म्हणजे आमच्या गोंयांत कितें जाल्लेलें आसा की सगळे कॅज्युअली तेंच्यांनी घेतलेले आसा आणि गांभीर्य जे आसा ते ना। तेंच्यांनी हेच्या पयलीं म्हादय सेल म्हणून स्थापन केल्लेलो आसा। ह्या म्हादय सेलाच्या संदर्भात गोंय सरकारान श्वेतपत्रिका जाहीर करपाक जाय। आता तुम्ही हाऊस कमिटी स्थापन केली, हाऊस कमिटीच्यो कितक्यो मिटिंग्यो जाल्यो त्यो स्पश्ट करपाक जाय की हाऊस कमिटी कित्याक लोकांच्या दोळ्याक उदक लावपाक तुम्ही स्थापन केल्ली काय कितें। 2च मिटिंग्यो जाता आणि 2य मिटिंगेक खरे म्हणजे आमचे विरोधी पक्षाचे जे आमदार आसात किंवा तेचेर प्रतिनिधित्व करपी हेर आमदार आसात तेंच्यांनी हेचेर जाब विचारूंक जाय की तुम्ही कित्याक लागून ही बाबा हाऊस कमिटी स्थापन केली। कारण हाऊस कमिटी मेळना, त्या संदर्भात चर्चा जायना आणि तुम्ही जर एकंदर कर्नाटकाचो जर प्रकल्प पळयशात पयलीं ते सांगताले आमकां की अमूक अमूक आसा अशें म्हणून। पूण आता तेंच्यांनी इतले कॉम्प्लिकेशन केल्लेले आसा की उदक जे आसा हे मलप्रभेच्या पात्रांत 3.9 टीएमसी उदक व्हरपा खातीर तेंच्यांनी जे द्राविडी प्राणायाम केल्लेले आसा त्या गजालीक खंयच्यान तांकां परमिशन मेळटालें तेच कळना। कारण एके वटेन म्हादय अभयारण्य लागता, दुसरे वटेन भीमगड अभयारण्य आसा आणि इको सेन्सिटिव्ह झोन आसा आणि अशा ह्या कात्रीन आणि परत टायगर कॉरिडॉर आसा। ह्यो सगळ्यो 3 म्हत्वाच्यो गजाली आसतना ते खंयच्या आदारार हे उदक व्हरप सोदता। आणि आता तो जो कर्नाटकाचो कृषी मंत्री आसा ताका उपरती जाल्ल्या तो सांगता की हे मैत्रीपूर्ण वातावरणात प्रश्न सोडवपाक जाय। त्याच्या पयलीं कर्नाटकाचो जो खाण मंत्री आसा प्रल्हाद जोशी तो सांगता कर्नाटकान जी याचिका दाखल केलेली आसा सर्वोच्च न्यायालयात ती फाटी घेवपाक जाय आणि गोंया वांगडा मैत्रीपूर्ण संबंधान हो विषय सोडवपाक जाय। हो विषय आता मैत्रीपूर्ण चर्चा करून सोडवपा सारको ना, कित्याक आता ह्या गजालीचे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जावपाची आसा आणि ही सुनावणी जी आसा एक कर्नाटकान जे कितें कृत्या केल्लेली आसा, वायट कृत्या केल्लेली आसा उदक वळोवन व्हरपा खातीर, तर त्याच्या संदर्भात त्यांचे पाडे जे आसा ते वाचले वयताले। एकंदर गोंय सरकारान गंभीरपणान जर हो विषय घेतलो जाल्यार म्हाका खात्री आसा की आमी ह्या विशयात आमकां यश मेळोवंक शकतले। पूण सध्या जो म्हादय सेल आणि एकंदर जलसंपदा खात्याची दुर्बलता पळयत जाल्यार खूप शंका निर्माण जाता की गोंय सरकार ह्या प्रश्नाचेर आमकां अचकीत घात मारतले काय कितें ते बी कळना। Like, subscribe and get notified.